Realized men are silent in spite of the knowledge they have. They know the secret of birth and why it has arrived. To get into samadhi means to let go of the mind with its memory. निसर्गदत्त महाराज. निसर्गदत्त महाराजांनी रिअलाइज लोकांची, आत्मसाक्षात्कारी लोकांची मनस्थिती, खरं तर न मनस्थिती म्हटलं पाहिजे, न मनस्थिती किंवा मनाचा लय कसा केलेला असतानाच कसं जगायचं, असे हे सर्व संत परमात्मे आणि त्यांचं आयुष्य ज्याला आपण अनुकरण करायला बघतो, तर ती स्थिती आज वर्णन केली त्यांनी आपल्याला. ते म्हणतात, रिअलाइज मेन आर सायलेंट इन स्पाइट ऑफ द नॉलेज दे हॅव. सायलेन्स ही महत्त्वाची साधना त्यांना जमली, कारण परमेश्वर म्हणजे साक्षीभाव म्हणजे सायलेन्सच आहे ना एक प्रकारे. तुम्हाला सगळं काही दिलेलं आहे, षड्रिपू दिलेत, त्रिगुण दिलेत, तुमचं जीवन टेस्टी करण्यापुरते. पंचमहाभूतांचं शरीर दिलेलं आहे, मन बुद्धी चित्त अहंकार सर्व वेल इक्विप, फुल्ली फर्निश घर आहे जणू काही. आता ते कसं वापरायचं ते तुम्ही बघा. त्याच्यासाठी सारासार विवेक बुद्धी कंट्रोल दिलेला आहे. जसं गाडीचं व्हील हे त्याचं कंट्रोलिंग असतं, तसं आपल्या सारासार विवेकाला कंट्रोलर म्हणतात. आपला विवेक म्हणजे सारासार बुद्धी, काय चांगलं आहे काय नाही, सद असद, हे दोन्हीतला सुवर्ण मध्य गाठणारा तो विवेक, कंट्रोलिंग पॉवर. आणि ते म्हणतात की रिअलाइज जे लोक असतात, संत लोक, संत महात्मे, आत्मसाक्षात्कारी, त्यांना सगळं माहिती आहे, कळलं आहे, तेव्हाच त्यांना आत्मसाक्षात्कार झाला ना. देह साक्षात्कार असतानाच बाह्य मी कोण आहे हे काही ते विसरून वगैरे जात नाही. जग त्यांना मेंटल वगैरे म्हणतात. काही संतांना वेडे वगैरे गणलं गेलं आहे सुरुवातीच्या त्यांच्या काळात, साधनेच्या काळात, कारण त्यांचं वागणं जरा समाज नियमांपासून दूर गेलेलं असतं, की त्यांचं कपड्यांकडे लक्ष नाही, संसाराकडे लक्ष नाही, असा तो त्यांचा साधन काळ असतो. पण तो जेव्हा पूर्ण होतो आणि त्यांचा आत्मसाक्षात्कार पक्का होतो, ते आत्मसाक्षात्कारीच राहतात देह सोडेपर्यंत. असा जो पिरियड त्यांचा अंतिम क्षणापर्यंत सुरू होतो, देह ठेवेपर्यंत, त्या काळात ते कसे असतात. आणि त्या काळातच आपल्याला त्यांचं महत्त्व कळतं ना, की हे काहीतरी वेगळे आहे. आपल्याला जे जमत नाही ते ह्यांना जमत आहे, आपण विचारूया, आपण त्यांना फॉलो करूया. म्हणून तर संतांना आपण फॉलो करतो, त्यांचा मागोवा घेतो, हयात असतील तर त्यांना भेटायला जातो, असंख्य प्रश्न विचारतो. आध्यात्मिक आणि सांसारिक सुद्धा. ज्या संसाराचं खरं चित्र त्यांना प्रगट झालेलं असतं, तरी आपण त्यांना सांसारिक प्रश्न विचारतो. आणि त्याच वेळा संसारात राहताना, सर्व व्यवहार करताना हे कसं काय तुम्हाला जमतं, असं जणू काही आपण त्यांना प्रश्न विचारतो. आणि त्याचं ते उत्तर देतात आज, की रिअलाइज मेन आर सायलेंट इन स्पाइट ऑफ द नॉलेज दे हॅव. दे नो द सिक्रेट ऑफ बर्थ अँड वाय इट हॅज अराइव्ड. जन्ममृत्यूचं रहस्यच ते जणू काही जाणून चुकलेत, का हे काय आहे, हा जन्म आणि मृत्यूचं हे रहस्य. आणि गंमत म्हणजे हे रहस्य मनुष्य देहात जन्म घेतल्यावरच जाणायचं आहे, मनुष्य देहाचा मृत्यू होईपर्यंत. हा एकमेव देह उपलब्ध आहे, अन्यथा कुठल्याही प्राण्यांच्या देहात हे शक्य नाही. रमण महर्षींना कोणीतरी विचारलं होतं की इतर प्राणी जन्मात हे रिअलायझेशन चालू राहतं का, तर त्यांनी उत्तर दिलं आहे, त्यांच्या चरित्रात आहे, की फार रेअर केसेसमध्ये आहे. जसं भरत राजा,
त्यांनी हरिणाचा जन्म घेतला, कारण त्यांनी अखेरच्या क्षणी हरिण त्याच्याकडे पिलू होतं, जंगलात जाऊन त्याला वैराग्य प्राप्त झालं होतं, आत्मसाक्षात्कारी झाला होता आणि त्याच्याजवळ एक हरणाचं पिलू राहत असे. त्यांनी देह सोडताना त्याला त्याची काळजी वाटली की ह्याचं कोण बघणार माझ्या माघारी. तिथे तेवढाच देहाचा मीपणा आला की मी बघत होतो, आता कोण बघणार. आत्मसाक्षात्कारी होते ते, तरीही असं आल्यामुळे त्यांना हरणाचाच जन्म मिळाला नेक्स्ट, कारण त्यांनी हरणाचं चिंतन केलं होतं. म्हणून म्हणतात ना, अखेरच्या क्षणी कोणाचं चिंतन करा, ते पण महत्त्वाचं आहे. आणि हरणाच्या जन्मात आल्यावर पण त्यांना त्यांची मेमरी होती. पुन्हा त्यांनी जडभरत म्हणून जन्म घेतला, मनुष्याचा जन्म घेतला आणि ते सायलेंट झाले, कारण त्यांना सगळं माहिती होतं. फक्त मधला एक जन्म त्यांचं डिमोशन झालं, पुन्हा प्रमोशन झालं, मनुष्य जन्माला आले आणि त्यांना सर्व आठवत होतं, पण ते काही बोलायचं नाही, जडभरत म्हणून त्यांना नाव पडलं होतं. आणि मग योग्य वेळी त्यांचं ते खरं स्वरूप प्रगट झालं वगैरे, अशी ती कथा आहे. म्हणजे असं फार रेअर, दुर्मिळ उदाहरण आहे. अन्यथा प्राणी, पक्षी इतर 84 लक्ष योनीत मी कोण आहे याचा शोध लागत नाही, हे शुअर. मग कधी लागतो, कुठला जन्म आहे? मनुष्य जन्म, फक्त आणि फक्त. आणि अशा मनुष्य जन्मात जन्म आणि मृत्यूच्या मधला जो काळ आहे, त्या काळात तुम्हाला बाहेरचं तुमचं मीपणा जपलाच पाहिजे, जगलाच पाहिजे, कारण ते तुम्ही नशीब अनंत जन्मांची कर्म घेऊन आलाय आणि ती हळूहळू त्या कर्मांची फळं परिपक्व होत जातील. त्यामुळेच एका आईवडिलांना 4 मुलं असतील तरी प्रत्येकाच्या नशिबात वेगवेगळापणा आढळतो, विषमता आढळते. एकाच घराण्यातली मुलं असली तरी स्वभाव, त्यांचं नशीब हे वेगळं का आढळतं? ती विषमता, कारण ते प्रत्येक आपापलं कर्म आणि कर्माच्या अनुषंगाने फळं चांगली वाईट घेऊन आलेले असतात. म्हणजे बाहेर जे आयुष्य आहे ते तुम्ही प्रयत्नशील राहायला हवं, तुमचं जे काही व्यावहारिक आहे ते मेंटेन करायलाच हवं. इथं चाललंय ते अंतरस्थितीबद्दल. म्हणून स्वतःला अंतरातलं ओळखण्यापासून का वंचित करायचं, असं ज्यांना वाटतंय, ज्यांना वाटतं की नाही नाही, माझं सत्यस्वरूप काय ते मला कळलंच पाहिजे. सर्व संत म्हणतात की तूच आत्माराम आहेस, तूच परमेश्वर आहे. हे कसं काय? मी तर अजून कोणाकोणाला भांडतोय, रागवतोय, तो समोरचाही भांडतोय, मग भांडणाऱ्यात पण परमेश्वर आहे. आणि मी पण भांडतोय, निंदा नालस्ती करतोय, रागवतोय, माझ्यात पण परमेश्वर आहे. मग परमेश्वर असताना हे कसं काय होतं? ही भांडणं, युद्ध, देशादेशात युद्ध होतात. सगळे परमेश्वर आहेत तर मग कळत का नाही त्यांना? आत परमेश्वर बसलाय तर बोलत का नाही की अरे हे चूक आहे? हे कसं काय? हे गणित, हा तिढा, हे पझल सोडवणारे सर्व आत्मसाक्षात्कारी संत, तसेच निसर्गदत्त महाराज. म्हणून ते म्हणतात, रिअलाइज लोकांना, जे आत्मसाक्षात्कारी, आत्मज्ञान घेऊन ज्यांना आपलं परम पावन रूप, स्वरूप, आतलं स्व, बाहेरचं रूप तर आपल्याला कळतंच आणि आपण नाही कळलो तर लोक आपल्याला सांगून देतील, अहो तुम्ही हे हे आहात, विसरलात का? नाहीतर त्यांना मेंटल म्हणतात किंवा मूर्ख म्हणतात. तसं तर नाही आहे. आपल्याला बाह्य रूप, त्याची प्रगती, त्याची पोझिशन सगळं माहिती. ज्यांना आपण नक्की कोण आहोत हे संत असं कसं काय म्हणतात, मग त्याचा मला का नाही अनुभव येत, अशा अनुषंगाने जे प्रश्न पडतात त्यांच्यासाठी ते म्हणतात की होय, सर्व आत्मसाक्षात्कारी संतांना हे रहस्य कळलेलं आहे, तरी ते सायलेंट असतात. त्यांना त्यांच्या जन्ममृत्यूचं रहस्य कळलेलं आहे. टू गेट इन टू समाधी मीन्स टू लेट गो ऑफ द माइंड विथ इट्स मेमरी. आणि मग ते कसे जगतात त्याचं सिक्रेटच ह्या वाक्यात त्यांनी सांगितलं आहे की समाधी असं वेगळं काही नाही. कारण हे सर्व संत आपण जास्तीत जास्त बघितलं, भले ते संसारी असोत किंवा नसोत, जगाचा संसार करत असोत, पण तरीही ते त्यांचा एक ठराविक साधन काळ झाला आणि त्यांचं टोटल परिवर्तन झालं की ते तरीही जगासाठी काम करतात. हे आपण बघितलं. ते खूप बिझी असतात. कित्येक संतांनी मोठे मोठे ग्रंथ लिहून ठेवलेत लोकांच्यासाठी, आत्मज्ञान
ज्ञान, कमीत कमी ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून. मग आत्मज्ञान वगैरे पुढची गोष्ट आहे. साधू वगैरे समाधीस्थ अवस्थेत हिमालयात असतात असं म्हणतात. पण हे अगदी चालते बोलते परमेश्वर, संत, भूलोकीचे देव, लिव्हिंग गॉड, हे सर्व व्यवहारात असतात. आणि तरीही त्यांचा आत्मसाक्षात्कार झाल्याची लेव्हल कधीही खाली उतरत नाही. आपल्या बोलीभाषेत सांगायचं म्हणजे देह साक्षात्कार मी कोण आहे आणि त्याचे व्यवहार करतानाच ते आत्मसाक्षात्कारी पणापासनं अजिबात त्यांचं ढळत नाहीत, बाजूला होत नाहीत. हे कसं काय? म्हणून तर आपण त्यांना संत, गुरु मानतो ना. त्याचं कारणच त्यांनी ते रहस्य सांगितले की समाधी वगैरे अशी समाधी ते घेतात चालता बोलता, सहजावस्था, उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, अधमा देवपूजाश्च, तीर्थयात्रा, धमाधमा. तर अशी ही समाधी ते प्राप्त करतात. कशी? टू गेट इन टू समाधी मीन्स टू लेट गो ऑफ द माइंड विथ इट्स मेमरी. मन आणि मनाची बीजं. मनाची बीजं कशात असतात? स्मृतीत. जशी शेतकरी अन्नधान्य पिकवतो शेतात आणि तो थोडं स्वतःला खायला ठेवतो वर्षभराला, थोडं विकतो, रोटीरोजी त्याचं बाकीचे खर्च निघाला, आणि थोडं साठवणीचं अन्नधान्य बीज स्वरूपात गोदामात ठेवतो पुन्हा पेराला. ते कुठेतरी जाऊन ठेवलंय ना, स्टोरेज आहे. तसं मनाची बीजं चित्तात स्टोरेज होतात, मेमरी, आणि ती मेमरीच्या रूपाने, स्मृतीच्या रूपाने वारंवार बाहेर काढली जातात. जसं शेतकरी दरवर्षी ती बीजं बाहेर काढून पेरतो, पुन्हा नवीन पिकात पुन्हा नवीन बीजं बाजूला ठेवतो चांगली, जी पुन्हा पेरणी करून चांगलं पीक घेतो मेहनत करून. अगदी तसंच आहे. पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूचं हे शेत आपण उगवतो, पुन्हा पुन्हा त्याला बीजं येतात, फळं फुलं येतात, ती पुन्हा पुन्हा स्मृतीरूपाने चित्तात स्टोअर होतात मनाच्या माध्यमाने. आणि अशा तऱ्हेने हे जन्ममृत्यूची शेती चालू राहते. जशी शेतकरी बाह्यात शेती करतो. आणि परमेश्वराचा न्यायच आहे. शेतात आपण बघतो एका बीजाला 1000 दाणे. एक बीज पेरलं, एक वृक्ष लावला की त्याला हजारो दाणे, फळं फुलं येतात, हे आपण बघतो. तसंच एक जरी मनोबीज आत पडलं तरी जन्म घ्यावा लागतो त्या इच्छा, वासना, आकांक्षा पोटी. आणि मग ते जी इच्छा पडली ती तुम्ही पूर्ण करताय का नवीन इच्छा अजून टाकताय, हे कोणाला हिशोब माहिती. या हिशोबाचा काही मापदंड नाही आहे. म्हणजे एका बीजापोटी पुन्हा अनंत बीजांना जन्म देऊन पुन्हा अनेक जन्मांचं तुम्ही स्वतःच्या मागे लावून घेता. नंबर्स घेत आहेत आपले, जन्ममृत्यू जन्ममृत्यू. त्यामुळे संत कसे जगतात आम्हाला नाही हो जमत. त्याचं रहस्यच त्यांनी ह्या वाक्यात सांगितलं आहे की आम्ही मेमरी रूपाने जे स्मृतीत टाकली जातात, मनोबीजं, कर्मबीजं, इच्छाबीजं, ते टाकणारं कोण? मन, बुद्धी नाही. मनच तुम्हाला बंधनात किंवा मुक्तीला नेण्याचे ताकद ठेवतं, कारण ते परमेश्वरी साधन आहे. आत्माराम आत आहेच, खुद्द परमेश्वर आहेच, आणि मन त्याचं साधन पण आहे, आणि त्याच्यात ती ताकद पण आहे. त्यामुळे मन मृत होत नाही, मन अवस्था होऊ शकते. मन सगळीकडे काम करू शकतं आणि त्याला काढून घेणं ही समाधी अवस्था, चालता बोलता ही सहजावस्था, ही निसर्गदत्त महाराज आपल्याला सांगतात. ही समाधी म्हणजे आपण काय ऐकलेलं आहे की एखादे योगी पुरुष स्थिर, स्तब्ध, शांत बसतात. त्यातही सविकल्प आणि निर्विकल्प अशी समाधीचे प्रकार आहेत. ते जाऊ दे, आपल्याला कळण्यापुरतं आपण समाधी म्हणजे आपल्याला माहिती आहे. आपण ऐकलेलं आहे जिवंत समाधी घेतले काही संत महात्म्यांनी, काही नंतर देह ठेवल्यावर त्यांची समाधी बांधली, किंवा जिवंतपणी समाधी घेतली म्हणजे जिवंतपणी शरीर चालू आहे पण ते शांत ध्यानाला बसलेत आणि बाकी काही हालचाल नाही, फक्त शरीराचा श्वास तोही खूप स्थिर, स्तब्ध झालाय, बाकी खाणं पिणं नाही, एकाच जागेवर बसून आहेत. असे हजारो वर्ष आपल्या भारतीय शास्त्राप्रमाणे हिमालयात आहेत असं आपण ऐकलेलं आहे. आपला त्याच्यावर विश्वास आहे. असं ही देहाने घेतलेली समाधी, तीच नेमकी समाधी अवस्था, तीच मनोवृत्ती म्हणा,
संत महात्मे रिअलाइज सोल जिवंतपणी करतात. कुठल्याही गोष्टीबाबत समाधी अवस्था घेतात, नमन अवस्था. त्याच्याबद्दल बीज टाकणं, स्मृती ठेवणं, मेमरी. म्हणून ते म्हणतात लेट गो ऑफ द माइंड विथ इट्स मेमरी. मनाचं साम्राज्यच ते खलास करतात, नेस्त नाबूद. म्हणजे काय, मेंटल होतात का, वेडे नाही. ते मन लावून काम करतात, पण मनाला लावून घेत नाही. ते मनाला लावून घेण्याने काय होतं, असं का तसं का, मी का तू का, मी आणि काची बाराखडी निर्माण होते. आणि ती स्मृतीरूपाने, बीजरूपाने चित्तात पडते. आणि तीच तुम्हाला पुनर्जन्म घ्यायला भाग पडते. कारण तुम्ही हे निर्माण केलेले प्रश्न किंवा असंतोष हा कुठं घालवायचा, हा तुम्हीच तुमचा फेडायचा येऊन. जी चांगली वाईट बीजं टाकली असती, भले चांगली पण असतील. एखाद्याला आर्टिस्ट व्हायचं राहिलं असेल, मला गाणं गायचं होतं आणि मोठं आर्टिस्ट व्हायचं होतं, नाही जमलं ह्या जन्मी, असं वारंवार विचार केल्यावर त्याचं बीज होतं. असं नुसतं वाटणं वेगळं आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन होणं. जसं शेतात पण पीक आधी छोटं असतं, रोपटं, तेव्हा काही त्यात बीज नसतं. त्या बीजापासून तो अंकुर फुटलेला असतो. पण तो प्रॉपर मशागत करून, खतपाणी घालून जेव्हा मोठा केला जातो, तेव्हा त्याला पीक म्हणतात. तेव्हा त्याला फळं फुलं येतात आणि बीजं तयार होतात. सेम प्रोसेस आहे. तुम्ही एखाद्या विचारावर वारंवार कॉन्सन्ट्रेट केलं तर ते बीज रूपात जातं आणि पुनर्जन्माला कारणीभूत होतं. अशा सर्व प्रोसेसमध्ये सर्व आत्मसाक्षात्कारी संत कसे राहतात, तर समाधी अवस्था जणू काही त्या बाबतीत ते सायलेंट राहतात. बीजं न पडण्याची आपोआप प्रोसेस त्यांच्याकडे होते. ते काय असं बीज पाडण्याचं काही मशीन आहे का आत, का त्याचा काही मापदंड आहे, थर्मामीटर आहे की हां बीज पडलं नाही पडलं, असं नाही. समाधी अवस्था, निश्चल अवस्था, निर्विकल्प, विकल्प नसलेली, म्हणजे रोजच्या व्यवहारात राहतानाच ही सहजावस्था सर्व आत्मसाक्षात्कारी संत प्राप्त करून घेतात. सर्व व्यवहार उत्तमपणे करतात, पण त्याच्या स्मृतीरूपाने, मेमरी रूपाने काहीही शिल्लक ठेवत नाही. जिथल्या तिथे हिशोब मोकळा आणि शांतता. हा जो शांतता, हा जो स्थायी भाव आहे परमेश्वराचा, परमेश्वर म्हणजेच शांतता, तो स्थायी भाव, तो परमनंट भाव त्यांना प्राप्त झालेला असतो. बाह्यात सर्व कर्म उत्तम तऱ्हेने करून त्याची बीज रूपाने इच्छा आकांक्षा ठेवत नाहीत, त्याबाबत सायलेंट असतात. म्हणून ते म्हणतात की समाधी, टू गेट इन टू समाधी मीन्स टू लेट गो, जाऊ दे. मन आणि त्याच्या स्मृती, मनोबीज टाकणं संपलेली असते त्यांची ही प्रोसेस. अशा तऱ्हेने चालती बोलती समाधी जणू काही ते घेतात. समाधी म्हणजे एखाद्या बाबतीत सायलेंट होणं. जसं आपण ते देह धारण केलेले समाधी असते घेतलेले सत्पुरुष, साधू संत हिमालयातले म्हणतो की त्यांनी समाधीत बसले, म्हणजे ते सायलेंटली, ते जिवंत आहेत पण सायलेंट, एकाच जागी, फक्त श्वास चालू आहे, बाकी खाणं पिणं बंद आहे, शरीर जिवंत आहे एवढंच. तसं सर्व कर्मांबद्दल जिवंतपणे ते कार्य करतात. कर्मांना काय असेल ते योग्य तो न्याय देतात, कर्म करतात, पण त्याच्याबाबत बीज टाकण्याची प्रोसेस मनाच्या माध्यमाने, स्मृतीरूपाने ते बंद करतात. अशा तऱ्हेची चालती बोलती समाधीच जणू काही ते घेतात. हे सिक्रेट आपल्याला त्यांनी रिव्हील केलं, सांगितलेलं आहे. आपल्याला त्या मार्गावर चालायचं असेल तर अशी सहज, बोलता बोलता निसर्गदत्त महाराज असे सर्व आत्मसाक्षात्कारी संत आपल्याला सहज सांगतात. त्यांचा प्रत्येक शब्द अर्थगर्भ, रत्नांची खाणच आहे. त्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. त्याचं प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न तर आपल्यालाच करायचे. मार्गदर्शन ते करतात, मार्गक्रमण आपल्याला करायचं आहे. आपण ते त्यांच्या मदतीने करूया. आपल्याला ज्या ह्या इच्छा झालेल्या आहेत की हे नक्की काय आहे, त्याचं रहस्य आपल्याला समजू दे, सापडू दे. तथास्तु.